आता रेशन कार्ड धारकांसाठी ही नवीन सुविधा झाली सुरू। आता रेशन कार्ड धारकांच्या मोबाईलवरती थेट धान्याचा हिशोब SMS द्वारे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना ही माहिती मोबाईलद्वारे पाठवली जात आहे। या सुविधेची नुकतीच सुरुवात झालेली आहे। पुरवठा विभागाने आधुनिक तंत्राचा वापर करत एक महत्त्वाचा टप्पा पार केलेला आहे। नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंबंधित अनेक लाभार्थ्यांना असे SMS आलेले आहेत। या मेसेजमध्ये धान्याचा कोटा स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे। त्यामध्ये ज्वारी, गहू व तांदूळ या धान्य प्रकारांचा प्रत्येक लाभार्थ्याला किती किलो वाटा मिळणार आहे हे देण्यात आलेले आहे। या आदेशानुसार हा कोटा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून भारत सरकारच्या मार्फत पूर्णपणे निशुल्क दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1800224950 व 1967 उपलब्ध असल्याचे म्हटले आहे। या सोयीमुळे रेशनचा व्यवहार अधिक पारदर्शक होण्यास मदत मिळणार आहे। मेरा रेशन ॲप उपयुक्त। जर काही कारणास्तव SMS प्राप्त झाला नाही तर मेरा रेशन या ॲपवरती आधार क्रमांक टाकून धान्याचा कोटा तपासता येतो। मंजूर धान्य व प्रत्यक्ष दिलेल्या धान्यामधील फरक ओळखण्यास हे ॲप उपयुक्त पडत आहे। मोबाईल नंबर जोडणे अनिवार्य। मोबाईल SMS मिळवण्यासाठी रेशन कार्डशी मोबाईल नंबर जोडणे गरजेचे आहे। त्यानंतर येणाऱ्या महिन्यात किती व कोणते धान्य मिळणार आहे याची माहिती मिळेल। परंतु काही ठिकाणी चुकीचे SMS येण्याच्या तक्रारी आल्याने पुरवठा विभागाने याबाबत तपास सुरू केलेला आहे। तसेच जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।